दगडाचे टेक्चर देण्यासाठी आमचा जुगाड चालू आहे. मागे सिमेंटचं टेक्चर आहे, त्याच्यावर आता फायर करणार. फायर माणूस कपडा दे लवकर. दाब नाही. आत्ता सध्या मी एवढे सारे दगड बनवले आहेत, तर तुम्ही विचार करा मी एवढा डोंगर कशा रचून ठेवला आहे. तर हे एवढ्या वरती ठेवले आहेत तरी पण हे खाली येत नाही, कारण की वजनाने हलके आहेत. आणि हे मटेरियल वापरायला पावसाळ्यामध्ये मेन म्हणजे खूप इझी आहे, कारण की पुठ्ठा किंवा पेपरपासून जर असे दगड बनवले तर नरम पडतात किंवा खूप वाट लागते कॅरी करायला, हाताळायला. त्याच्यामुळे हे रबर सीटपासून मी दगड बनवलेले आहेत आणि मेन म्हणजे हलके आहेत, त्याच्यामुळे हे वापरायला इझी आहेत. आणि हे मटेरियल आपण कसंही फोल्ड करून बनवू शकतो, काही आपण याच्यातून बनवू शकतो. आणि जसे दगड बनवले आहेत हे दगड अजून कंप्लीट नाही आहेत, त्याच्यावर अजून रंगकाम बाकी आहे. रंगकाम झाल्यानंतर मी कुठे वापरते ते बघत राहा व्हिडिओमध्ये, म्हणजे काय बनवणार आहे मी याचं, तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मेणबत्तीने जळवून थोडंफार फिनिशिंग दिल्यानंतर ह्याला दगडाचे टेक्चर दिले गरममध्ये, का तो प्रॉपर ओरिजिनल दगड वाटेल. म्हणून आमचा झाला आहे कम्प्लीट. आता करायचा आहे कलर काम. कचरा करायला त्याला आता स्नो दाखवायचा होता ना, तो मिक्सरमध्ये थर्माकोल वाटत होता पुरा माखला. तू मिक्सरमध्ये थर्माकोल वाट ना मग. थर्माकोल तर आम्ही असे थर्माकोलचे मस्तपैकी मोर नाही हॉर्न्स बनवले आणि त्याच्यानंतर आम्ही त्या हॉर्न्सला आता लावणार आहे पंख, पिसं, असं काय बनवणार आहे. आणि मी कशामध्ये ठेवणार आहे ते तुम्ही नक्की बघा. पण तू असं वाटतं हिमालयात आला आणि तुझ्या अंगावर सगळे बर्फ वृष्टी झाले. सगळं सामान डेकोरेशनचं घेऊन आम्ही ज्यांच्या घरी डेकोरेशन लावायचं तिथे आले आहेत आणि घरी जसं सेम सेटअप लावलेला तसा सेम सेटअप आम्ही इथे लावला आहे. आणि त्याच्यावर आम्ही पानं, वेली, फुलं असं काय काय लावणार आहेत. आणि पाणीसुद्धा आहे आणि ते पाणी कसं असणार आहे ते एक सिक्रेट आहे, तर ती व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. तर बघूया कसं होते आता. या पानांची तार आतमधून खेचायची होती, त्याच्यामुळे हे आतमध्ये घुसले आणि आतमध्ये घुसून आम्ही या बनवलेल्या दगडांमध्ये आतमध्ये पोकळ आहे तिकडे आता उभं राहणार आणि तिकडनं ही तार खेचायला लावली. नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचे. बोल, दगडातला गणपती बोलतोय. आपका सहर्ष स्वागत है सीमा गुप्ता. कुठे ला अरे कुठे गेला अजगर? अरे निघतो का नाही? मग तुला अंधार वाटत होता. कसं वाटलं तुला बाहेर आतमध्ये? सांग माझ्या व्हिडिओमध्ये. एकदम मस्त. तुला देव झाल्यासारखं वाटलं का नाही आतमध्ये जाऊन? बघ गणपती आहे सेम ना, बघ. अरे हाँ, यहाँ से सेम दिख रहे. डेकोरेशन फक्त शेवटचं बाकी आहे. बॉक्स याच्यावर आरतीचं ताट ठेवणार आहे. आरतीचं ताट ठेवायला बनवलं आहे कॅरेटचं. फायनली आमचं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. डेकोरेशन करता करता सकाळी आले आणि तो मागे माणूस बसलाय, आता काहीतरी चालू करणार आहे. तो बघतोय बघ कसा.
असं काय बघतोय तू? हे बघ भारी वाटते. बंद झालं. लाईट चालू झाली. दुवा चालू कर. नाही येत आहे.